कर्नाटकातल्या बहुचर्चित अलमट्टी धरणावरील नामफलक तयार करण्याचं काम पुण्याच्या बकेट डिझाईन या स्टार्टअप कंपनीला मिळालं। त्यात अट अशी होती की हा साइन बोर्ड 4 किलोमीटर अंतरावरूनही दिसला पाहिजे। ऋषिकेश राऊत यांनी हे आव्हान स्वीकारलं। अलमट्टी धरणाचं भूमिपूजन लाल बहादूर शास्त्री यांच्या हस्ते झालं होतं। मात्र धरण पूर्ण होऊन 15 वर्ष झाली तरी भिंतीवर नामफलक नव्हता। धरणाच्या अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी ऋषिकेशवर सोपवली। लॉस एंजेलिस इथं हॉलिवूड हा साइन बोर्ड 106.6 मीटर लांबीचा आहे। त्यापेक्षाही मोठा नामफलक अलमट्टीवर बसवण्याचं त्यानं ठरवलं आणि सुरू झालं भव्य दिव्य काम। 3 महिने फक्त नियोजनाला लागले। जसं तर हॉलिवूडची साईन आहे तर ती एवढे वर्ष 100 वर्ष जुनी साईन आहे आणि ती आज तागा तिथे आहे। त्याचं नेहमीचा मेंटेनन्स आहे, त्याला हवा इत्यादी गोष्टींचा रेजिस्टन्स वगैरे आहे। त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग ती साईन डिझाईन केली पाहिजे। त्या सगळ्या वेदरचा ज्या वेदरमध्ये ती साईन इन्स्टॉल करणार आहोत तिथे पावसाचा मारा, उन्हाचा ताप या सगळ्या गोष्टींना त्या साईनला सहन करायचं आहे। म्हणून मग काय मेटल वापरता येईल, कशा प्रकारचं डिझाईन करता येईल, ते डिझाईन तिथे वर कसं लावायचं या सगळ्या गोष्टीवर काम सुरू झालं। इंग्रजी आणि कन्नड या 2 भाषेत आणि सर्व प्रकारच्या हवामानाला तोंड देऊ शकतील अशी अक्षरं तयार करण्यासाठी 5000 चौरस फुटांपेक्षा जास्त ॲल्युमिनियम लागलं। 11 अक्षरांसाठी 45 भव्य फ्रेम्स बनवाव्या लागल्या। त्यासाठी 11,000 किलोपेक्षा जास्त लोखंड वितळवण्यात आलं। या निर्मिती प्रक्रियेला 3 महिन्यांहून अधिक कालावधी लागला। पुण्यातून 8 ट्रक्समधून या फ्रेम्स कर्नाटकात नेण्यात आल्या। जमिनीपासून 70 फुटांच्या वर धरणाच्या भिंतीवर ही अक्षरं बसवण्यासाठी आणखी 3 महिने लागले। एक अक्षर असं एक पूर्णपणे एका मोठ्या पार्टमध्ये करणं शक्य नव्हतं। म्हणजे एका अक्षराची लांबी 11 मीटरपेक्षा जास्त होती आणि उंची 25 फुटापेक्षा जास्त होती। मग हे सगळं असं पार्ट्समध्ये लहान लहान तुकड्यांमध्ये करणं गरजेचं होतं। पण आणखी एक आव्हान होतं की हे सगळे तुकडे आपल्याला तिथे भिंतीवर हवेत लावायचे, आधांतरी लावायचे। मग ते सगळे तिथे मॅच झाले पाहिजे, सगळ्यांची जुळणी व्यवस्थित झाली पाहिजे। म्हणून आम्ही शॉपमध्ये आधी व्यवस्थित काटेकोरपणे ती सगळी अक्षरं जोडून बघितली। अत्याधुनिक कर्व अँड करेक्शन टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार झालेला हा साइन बोर्ड लिम्का बुकातही नोंदवण्यात आलाय। आता हा टुरिस्ट पॉइंट आणि लँडमार्कही झाला आहे। अलमट्टीच्या पाण्यावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात वाद संघर्ष असला तरी या विश्वविक्रमी नामफलकामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात या पुणेकर तरुणाच्या स्टार्टअपमुळे एक अनोखा स्नेहबंध तयार झालाय। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।